हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण पाण्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच काय, पाणी हे जीवन असे आपण ऐकत आलो असेल, परंतु म्हणजे याचा नक्की अर्थ काय होतो ते पाहणार आहोत। त्याचप्रमाणे पाणी आपण दिवसभरात किती पिलं पाहिजे, थंड पिलं पाहिजे की गरम पिलं पाहिजे, याविषयी पडणारे सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। त्याचप्रमाणे पाणी पिल्याने आपल्याला काय काय फायदे होणार आहे, पण तेच पाणी जर चुकीच्या पद्धतीने पिलं गेलं तर आपल्याला त्यापासून काय काय नुकसान होणार आहे हे देखील आपण डिस्कस करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराचा 70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे असे म्हटले जाते आणि हेच पाणी आपल्या शरीरामध्ये जर कमी पडलं तर आपल्याला त्यापासून खूप साऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागते। त्यामुळेच आज आपण हा व्हिडिओ पाहत आहोत। असे म्हटले जाते की शरीरातील जो सगळ्यात छोटा फंक्शनल युनिट आहे, ज्याला आपण बॉडी सेल म्हणतो, ते देखील पाण्याने व्यापलेले असते। म्हणजेच आपल्याला समजले असेल की आपल्याला पाण्याची किती जास्त आवश्यकता असते। आता पाहणार आहोत की आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या अवयवांना किती टक्के पाण्याची गरज आहे। त्यातील सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला अवयव असेल तो म्हणजे आपला मेंदू। आपल्या मेंदूला 75% पाण्याची आवश्यकता असते आणि मेंदू म्हणजेच आपली पूर्ण नर्वस सिस्टीम त्याच्यावर डिपेंड असते। त्यामुळे आपल्याला मिनिमम 75% ची जी रिक्वायरमेंट असते ती पाण्याची मेंदूसाठी लागतं ते पाणी। त्यानंतर आहे लंग्स, ज्याला फुफ्फुसं म्हटली जातात। जे फुफ्फुसं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात, त्यांना 90% इतकं पाणी लागतं। त्यानंतर आपली जी काही स्किन आहे तिच्यासाठी 80% पाणी लागतं, तर जे ब्लड आहे त्याच्यासाठी 85% पाणी लागतं। त्याचप्रमाणे जर मसल्सचा विचार केला तर 75% आणि बोन्सचा विचार केला तर 24% इतकं पाणी आपल्याला आवश्यक असतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी गरम प्यायला पाहिजे की थंड। इन जनरल आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जे रूम टेम्परेचरचं पाणी आहे तेच पित असतो, पण उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाणी, ज्याला आपण चिल्ड वॉटर म्हणतो, ते प्रेफर करत असतो। परंतु हे थंड पाणी खरंच आपल्या शरीराला थंडावा देतं का, की त्यापासून आपल्याला काय नुकसान होणार आहे, त्याचप्रमाणे नक्की किती डिग्री सेल्सिअस पर्यंतचं पाणी आपण पिलं पाहिजे हे पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे लोक सांगतात की गरम पाणी प्या, गरम पाणी पिल्यामुळे जे काही आपल्याला आजार उद्भवणार आहेत त्यांची शक्यता कमी होते। परंतु गरम म्हणजे कडकडीत एकदम जास्त गरम पाणी प्यायचं नाहीये। कोमट पाणी पिलं तर चालू शकतं, परंतु जे काही जास्त गरम पाणी आहे ते पिणं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। ज्याला आपण लुकवॉर्म वॉटर म्हणतो, ज्याला कोमट पाणी म्हणतो, ते पाणी आपल्या आरोग्यासाठी अगदी पोषक आहे आणि आपण तीनही ऋतूमध्ये तेच प्यायला पाहिजे। यामागे एक शास्त्रीय कारण आहे, ते म्हणजे आपण जर पाहिलं, उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपलं जे बॉडीचं टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट असतं, ते म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस। म्हणजेच काय, उन्हाळ्यामध्ये जरी बाहेरचं तापमान वाढलं असेल म्हणून आपल्या शरीराचं तापमान वाढत नाही, किंवा थंडीमध्ये जरी बाहेरचं तापमान कमी असेल तरी आपल्या शरीराचं तापमान कमी होत नाही। तीनही ऋतूमध्ये आपल्या नॉर्मल ह्युमन बीइंगचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते 37 डिग्री सेल्सिअसच असतं। आणि म्हणूनच आपल्याला जे पाणी प्यायचं आहे ते 35 to 40 डिग्री सेल्सिअस, म्हणजे जे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी असतं ते पिणं आपल्या शरीरासाठी जास्त पोषक असतं। कारण जर आपण 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी किंवा 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त तापमानाचं पाणी प्यायलं तर आधी ते पाणी डायजेस्ट होण्यासाठी आपल्या शरीराला एनर्जी वेस्ट करावी लागते आणि मग त्यानंतर ते पाणी डायजेस्ट झाल्यानंतर मग त्याचं जे काही फंक्शनिंग आहे ते प्रॉपरली होत असतं। त्यामुळे खूप सारे लोक असं सजेस्ट करतात की जे रूम टेम्परेचरचं पाणी आहे ते पिलं पाहिजे किंवा कोमट पाणी पिलं पाहिजे। हे झालं कोमट पाणी पिण्याविषयी, परंतु दिवसभरात नक्की किती पाणी प्यायलं गेलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। प्रत्येक माणसावाईज पाणी पिण्याचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं, परंतु मिनिमम 2.5 लिटर ते मॅक्सिमम 3 लिटर इतकं पाणी प्रत्येक माणसाने हे पिलंच गेलं पाहिजे। आणि आपण जर विचार केला तर आपल्या घरामध्ये जे ग्लास असतं ते फार तर 150 ते 200 ml पर्यंत असतं आणि आपण ओव्हरऑल दिवसभराचं जर का पाणी पिण्याचं प्रमाण पाहिलं ते 10 ते 12 ग्लास इतकंच असतं। म्हणजे काय, तर आपण
फार तर 2 लिटर पाणी पितो, परंतु आपल्या शरीराला दररोज 2.5 ते 3 लिटर पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे आपण कमीत कमी अर्धा ते जास्तीत जास्त 1 लिटर पाणी हे कमी पितो. त्यामुळे आपल्या शरीरातून नाना प्रकारच्या व्याधी उद्भवतात आणि याचं सगळं जे मूळ कारण असतं ते पाणी असतं आणि हेच आपल्याला कळत नाही. म्हणूनच आपण पाणी पिण्याचे योग्य पद्धत काय आणि पाणी पिल्यावरती आपल्याला कुठकुठल्या व्याधींपासून आराम मिळणार आहे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.